तर नागपूर पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू असताना देखील ठिकठिकाणी भाजपच्या कामाचा प्रचार करणारे होर्डिंग सध्या पाहायला मिळतात। आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे होर्डिंग्स जे आहेत ते हटवणं बंधनकारक होतं, पण अद्यापही होर्डिंग्स काढण्यात आलेले नाहीत। हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाकडून या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे। आणि याच होर्डिंग्सचा आढावा घेतलाय नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे। असं असताना देखील नागपूरमध्ये असे अनेक होल्डिंग आहे की जे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करताना पाहायला मिळत। नागपूर शहरामध्ये असे अनेक शासकीय होल्डिंग पाहायला मिळेल किंवा भारतीय जनता पक्षाचे होल्डिंग पाहायला मिळेल, जिथे आचारसंहितेचं उल्लंघन केलं गेलेलं आहे आणि मतदारांना आकर्षित करणारे प्रलोभन त्या होल्डिंगवर लिहिले गेलेले आपण बघू शकतो। भारतीय जनता पार्टीकडनं शहरात जागोजागी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं जात आहे आणि नियम त्यांच्याकडनं पाळले जात नाही असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे। या संदर्भात तक्रार देखील दाखल झालेली आहे। ज्यांनी ही तक्रार केली त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। काय सांगाल, तुम्ही तक्रार केली, नेमकी काय तक्रार आहे तुमची? मी महानगरपालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकारी श्री सुभाष चौधरी यांना पण आम्ही आम आदमी पार्टी शहर विकास मंच यांच्या मार्फत आम्ही जम्मू आनंदजीच्या नेतृत्वामध्ये यांना निवेदन दिलेलं आहे, पण आज 2 दिवस झाल्यानंतरही यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही आहे आणि ते होर्डिंग सरासर आता पण लागलेले आहे। नागपूरमध्ये सत्ता आहे असं असताना देखील जर का त्यांच्याकडनं नियमाचं उल्लंघन होत असेल तर मग न्याय कोणाला मागायचा? आता कारवाई कोणावर होणार? भारतीय जनता पार्टीवर कारवाई होणार का? निवडणूक आयोग या संदर्भात दखल घेणार का? हाही प्रश्न इथे महत्त्वाचा आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।